पुण्याचा रहिवासी निखिल एक प्रसिद्ध फिल्म समीक्षक होता. निखिलला हॉरर चित्रपट फार आवडत असे आणि तो त्याच्या धैर्यपणावर गर्व करत. एक नवीन हॉरर चित्रपट नुकताच रिलीज झाला होता. निखिल हॉरर चित्रपट पाहायला नेहमी रात्रीच्या शोसाठी जात असे. यावेळी शो रात्री 12 वाजता होता. चित्रपटाचं नाव होतं शापित. त्याची बाईक खराब झाल्यामुळे त्याने कॅबनेत सिनेमागृह गाठलं. चित्रपट सुरू झाला. कथा भयावह होती, परंतु चित्रपटाची संथ गती आणि कमी बजेटचे VFX निखिलला कंटाळवाणं करत होते. चित्रपट संपला. निखिलला आता झोप येऊ लागली. रात्रीचे 2:45 वाजले होते. बाहेर संपूर्ण अंधार होता. निखिलने बघितलं की तिथे एकही ऑटो किंवा कॅब दिसत नाही, म्हणून त्याने पायी घरी जाण्याचा निर्णय घेतला. निखिल रस्त्यावर एकटा चालला होता. थंडीचे दिवस होते. निखिल दोन्ही हात आपल्या पॅन्टच्या खिशात घालून चालत होता. त्याच वेळी त्याला असं वाटलं की कोणी त्याच्या मागे मागे चालत आहे. त्याने मागे वळून पाहिलं, पण कोणीच नव्हतं. कदाचित हवेमुळे पत्ते हलत असतील, त्याने स्वतःला समजावलं आणि चालत राहिला. काही अंतर चालल्यानंतर पुन्हा तीच आहट ऐकू आली. यावेळी आवाज स्पष्ट होता. जणू कोणी त्याच्या मागे पावलांचा आवाज टाकत चाललं होतं. त्याने परत वळून पाहिलं. रस्ता रिकामी होता. निखिलने स्वतःला समजावलं, घाबरायचं काहीच कारण नाही. मी कित्येक हॉरर चित्रपट पाहिले आहेत. मला काहीच भीती नाही. थोड्या वेळाने जेव्हा निखिल घराजवळ पोहोचत होता, तेव्हा त्याला एक विचित्र आवाज ऐकू आला. कोणी त्याचं नाव घेत त्याला हाक मारत होतं. निखिलने घाबरलेलं मन दाबून विचारलं, क क कोण आहे तिथे? मस्करी करू नका. पण काही उत्तर आलं नाही. आता त्याला शांततेतून कुणाच्या हसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तो हसण्याचा आवाज खूपच गडद आणि मंद होता. निखिल आता थोडा घाबरला. त्याने चालण्याची गती वाढवली. पण जसं त्याने घराच्या दिशेने धाव घेणं सुरू केलं, तसंच त्याला मागून धावण्याचा आवाज ऐकू आला. त्याने मागे वळून बघितलं नाही आणि थोड्या वेळात धावतच घर गाठलं. कसंबसं घरात पोहोचून त्याने दरवाजा बंद केला आणि सुस्कारा घेतला. निखिल बिछाण्यावर पडून झोपण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यासमोर चित्रपटातील भयानक दृश्य घुमत होती. त्याला चित्रपटातला तो डिस्क्लेमर आठवला. हा चित्रपट पाहिल्यानंतर कोणीही असं बोलू नये की हा चित्रपट आवडला नाही आणि चित्रपटाबद्दल कोणतीही नकारात्मक टिप्पणी करू नये. हा चित्रपट एक सत्य घटनेवर आधारित आहे आणि त्याच्या नावासारखा शापित आहे. निखिलला आठवलं की चित्रपट पाहताना तो कित्येक वेळा म्हणत होता, अरे हा चित्रपट अगदी फालतू आहे. नायिकेची ॲक्टिंग पण काय खास नाही आहे. मी उद्या या चित्रपटाचा रिव्ह्यू करून त्याला चांगलंच रोस्ट करेल. खोलीच्या खिडक्या बंद होत्या, पण तरीही वारा वाहू लागला. त्याला असं जाणवलं की पंखा आपोआप फिरायला लागलाय, जरी फॅनचा स्विच बंद होतं. घाबरलेल्या अवस्थेत त्याने डोळे उघडले. पंख्यावर एक स्त्री बसली होती. तिच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग आणि डोळ्यात तिखट राग होता. ती खाली वाकून निखिलकडे पाहत म्हणाली, तू म्हणालास की तुला चित्रपट आवडला नाही.
मलाही तू आवडलेला नाहीस. निखिल किंकाळला, पण त्याचा आवाज बाहेर निघाला नाही. त्या रात्री काय घडले हे कोणालाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी टीव्हीवर बातमी आली. एक तरुण मूव्ही रिव्ह्यूअरने पंख्यावर लटकून आत्महत्या केली.